विक्रम, मला काही झालं नाहीये, तू घरी येऊ नकोस. अगं आत्ताच तू. अरे बाबा महाबळेश्वरला जायचं म्हणत होते म्हणून मला हे नाटक करावं लागलं. घरी येऊ नकोस, मी नीट आहे. ओके बाय. आयुष, त्या माणसाने आम्हा दोघांचं माकड करून टाकलं नुसतं. मला माझ्यावरतीच हसायला येतं. खरं काय झालं? अरे नैनाला काही झालेलं नाहीये. बाबांना महाबळेश्वरला जायचं होतं, ते जाऊ नये तिकडे म्हणून तिला नाटक करावं लागलंय. बरं एक मला ती मिसिंग लिंक सापडली. कसली लिंक? तुला आठवतेस कायकॉम प्रकरणाच्या वेळी असं काहीतरी घडलं होतं जे मला आठवत नव्हतं. ते आता आठवलंय. काय? तुझा तो भाडोत्री गुंड. काय म्हणजे त्यावेळी मला तसं वाटलं होतं. तुला आठवतं मी तेव्हा म्हणालो होतो की तू इतक्या खालच्या थराला उतरशील असं मला वाटलं नव्हतं. हो, मला वाटलं होतं तू उगीचच. तसा माणूस मला खरंच भेटला होता. जर यापुढे विक्रमच्या वाटेला गेलास तर या खेळण्याचा खेळही भाषेल. ओ ओ ओ आय सी. विक्रमचा भाडोत्री गुंड आहेस तर. तरी खरंच तुला अशी धमकी दिली होती की तू जर माझ्या वाटेला गेलास तर? हो, म्हणूनच मला असं वाटलं की तो तुझा भाडोत्री गुंड आहे. आणि विक्रम सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या दिवशी माझ्यावर वाड्यात जो हल्ला झाला ना, तो याच माणसाने केला होता. हा दिसायला कसा आहे? गोरा, गारे डोळे. हाच आनंद विजयकर. मग त्यानं मला का धमकी दिली? तो तुझ्या वाईटावर होता आणि त्यावेळी मी. मग त्यानं मलाच का धमकी दिली? काय की एक वाघ जेव्हा शिकारीला निघतो तेव्हा त्याला दुसरा वाघ त्याच्या वाटेत आलेला नको असतो. हा खेळ त्याला त्याच्यात आणि माझ्यात ठेवायचा होता म्हणून त्यांनी तुला हुसकावून लावला. ही लढाई तेव्हा त्याला आमच्या दोघात हवी होती आणि आता मला ही लढाई आमच्या दोघातच हवी आहे. डॉक्टर म्हणाले की ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, पण मला कळतच नाहीये की अशा अचानकपणे चक्कर कशी आली तिला. खूप योगायोग घडतायत वनिता, खूपच योगायोग घडतायत. म्हणजे? मी महाबळेश्वरला जायला निघालो आणि नैना चक्करवरून पडली. काय म्हणायचंय तुम्हाला? हेच, खूप योगायोग घडतायत. नैनाने नाटक केलं असं म्हणायचंय का तुम्हाला? वनिता, नैना आपली मुलगी आहे. तिच्याबद्दल आपल्या मनात जरी असं काही आलं ना तरी खूप अपराधी वाटतं. नैना माझ्यासाठी खरंच खूप अमॅरेजिंग आहे. माझा नवरा माझ्या बॉसच्या घरी जाऊन असं सगळं. विक्रम काय फक्त तुझा बॉस आहे का अनन्या? तू मला लहान बहिणीसारखी आहेस. हा खरंच तुझा मोठेपणा आहे नैना. नाहीतर अशा सिच्युएशन मध्ये असताना. सिच्युएशन? कसली सिच्युएशन? म्हणजे मला असं बोलायचं होतं की कोणीतरी अनोळखी माणूस अचानक तुमच्या समोर येतो आणि रडगाणं गाऊ लागतो. किती ऑकवर्ड सिच्युएशन आहे ना तुमच्यासाठी. मी म्हटलं ना तसं काही नाही आहे. नैना, आपण भेटूया का? नाही नाही ग. ॲक्च्युली माझी तब्येत बरी नाही. अच्छा, मग मी येऊ का तुला भेटायला, इफ यू डोंट माइंड? अगं तू म्हणजे एवढी दगदग करून भेटायला येण्यासारखं काही नाही आहे. दगदग कसली नाही ना. तू स्वतःला माझी मोठी बहीण म्हणवतेस ना. ओके चल बाय. बाय. दुपारी चहा प्यायला फक्त ती बाहेर आली, त्यानंतर खोलीचा दरवाजा लावून घेतला. मी बघितलंच नाही तिला. याचा अर्थ नैनाची तब्येत नक्कीच बरी नाहीये. काय माहित. आता विक्रम येईल तेव्हा जेवायला बसूया. तुम्हीच विचारा, पण बेताने. का बेताने? का? कारण तुमच्या मनात भलतेच संशय असतात ना. समोरच्याला ऐकल्यानंतर काहीतरी भलतंच मनात यायचं. उगीच भांडण नको. विक्रम कधी आला?
तू काय होतंय तुला? हां, अरे मी किती वेळा फोन केला तुला, ऑफिसमध्ये फोन केला तेव्हा कळलं तू लंचमध्येच बाहेर पडलास. कुठे होतास तू? दिवसभर त्यांनी मला चर्चगेट स्टेशनच्या बाहेर उभं केलं होतं. काय? आज सकाळीच त्याचा फोन आला होता ऑफिसमध्ये. चल निघायचं आता. गाडी घ्यायची नाही, स्टेशन गाठायचं आणि लोकल ट्रेन पकडायची. चर्चगेटला पोहोचायचं आणि हा सेकंड क्लासचं तिकीट काढायचं. चर्चगेट स्टेशनच्या समोर इरावस थिएटर आहे, तिथे माझी वाट बघत थांबायचं. ठीक आहे, मी आत्ताच निघतो. आणि ऐक, मी सूर्यास्तापर्यंत कधीही येईन, तू तिथेच थांबायचं. हे सगळं काय चाललंय विक्रम? मलाही कळत नाही काय चाललंय. त्यापेक्षा ना त्यांनी खरंच मला मारून टाकलं तर बरं होईल. तू पटकन शावर घे, मी जेवणाचं बघते. अरे मी आत्ता घरी आल्यावरती मी चेक केलं, तो देवीचा शू आहे तिथेच आहे, तसाच आहे. म्हणजे तुझा संशय खोटा ठरला तर? या एका गोष्टीवरनं निष्कर्ष करणं चुकीचं आहे. एनिवे, ऑफिसमध्ये आल्यावरती मग बोलू. बाय द वे विक्रम, तू तुझी गाडी इथेच ठेवून गेला होतास का? हो, मी उद्या ऑफिसमध्ये आल्यावरती सांगतो तुला सगळं. ओके, बाय. ओके बाय. बरं नाही ना, तुला आता बरं वाटत असेल तर उद्याच्याला किंवा परवाच्याला महाबळेश्वरला जाईन म्हणतो.